हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघा खूप भन्नाट होणार आहे. काल होती दहीहंडी आणि ते काल ब्लॉग मला अपलोड करायचं झालं नाही, तर मी आत्ता आफ्टरनूनला ब्लॉग अपलोड करते. तर पटापटा जावा आणि ब्लॉग बघा आणि ब्लॉग कसा वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर काहीच आम्ही आलेलो आहे करंजाड्यामध्ये सेक्टर 4 सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ या ग्रुपने दहीहंडी आयोजित केलेली आहे आणि तिथे बघा आता बांधायचं चालू आहे. खूप थोडं पब्लिक आहे. थोडं इकडे बघू शकता तुम्ही, असं स्टेज वगैरे. इकडे दहीहंडी वरती नेण्याचं स्क्रीन आहे तिथे आणि ते स्क्रीनच्या मदतीने ते वरती घेणार आहेत. ते बघा हळूहळू हळूहळू खूप वरती असं घेणार आहेत. बघू शकता थोडं 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 वरती चाललेलं आहे. तर हा बघा पहिला संघ आहे, 5 थराची लावणार आहे. तुम्ही बघू शकता. ते छोटं किती आहे, घाबरत वगैरे नाही अजिबात सुद्धा. तर ते पहिल्यांदा 5 थराची सलामी देणार आहेत. इथे बघू शकता तुम्ही, मस्त अशी 5 थरांची सलामी दिलेली आहे. तर दुसरा आहे तेही इथे 5च ह्याची सलामी देणार आहेत आणि त्यांनी ते स्त्रीवरील अत्याचार करणाऱ्यांचे ते थोडं मोर्चासुद्धा करत आहेत. आणि इथं हार्नेस लावलेला आहे त्यांनी, प्रत्येकालाच हार्नेस आहे. इकडे बघा ही 6 थरांची सलामी देणार आहेत. बघू शकता तुम्ही, हे बघा ट्रिपल एक्का याला बोलू शकता तुम्ही. हे बघा ओ, त्यांनी तो प्रीतम म्हात्रे आणि रामेश्वर अंगरे यांना ती सलामी दिलेली आहे. ही आहे 6 थरांची. सगळ्यांनी हार्नेसची मदत घेतलेली आहे वरच्यासाठी. ते बघा असं वाटतं की अजून 2 थर लावले तर दहीहंडी जवळच आहे. जास्ती करून 6 थरांची चिते होती करंजाड्यामध्ये. हे बघा छोटा, ही विदाऊट हर्नेस 7 थर लावलेले आहेत. मानपूरचा संघ आहे हा. विदाऊट हर्नेस 7 थरांचे घेतलेले आहेत, त्याने सलामी दिलेली आहे.
तर इकडे बघा मध्येच एक सॉन्ग चालू झालेलं आहे. तर त्याने कार्यक्रम ठेवला होता. पाऊस एवढा पडत होता तरीही सुद्धा हे साताराची आहे आणि मध्येच पाऊस आला. पावसामध्ये मस्त असं एन्जॉय करत होतो. सगळ्यांच्या डोक्यावरती छत्र्या दिसत होत्या, तुम्ही बघू शकता. हे बघा, साताराची आहे, 111 आहे. ही नेरूळची गोविंद पथक आहे. हे साताराची लावलेली आहे त्यांनी. बघा, छोटासा मुलगा होतो वरती. इकडे आम्हाला खूप उशीर झाला दहीहंडी बघून यायला, तर आम्ही पाणीपुरी वगैरे घेतली. घरी स्वयंपाक बनवायचा गणपती म्हणून. थँक्यू, बाय.